होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात निधी भरपूर मोठ्या प्रमाणात मिळाला आणि ते कलादालनाचं काम मी जवळजवळ पूर्ण करू शकतो. त्यामुळे हे भाग्य आहे माझं की मी माझ्या या मतदारसंघातील लोकांची सेवा करू शकलो. विविध प्रकल्प राबवले. लता मंगेशकर नाट्यगृह, इंद्रबाई बाबूराव सरनाईक कॅस्ट्रो हॉस्पिटल, विविध 5 जागेवर स्विमिंग पूल, 5 जागेवर फुटबॉल टर्फ, वेगवेगळ्या समाजाची समाजभवनं, चेना रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट, आमचा घोडबंदर खाडी किनारा डेव्हलपमेंट, कॉन्क्रीटचे रस्ते पूर्ण शहरामध्ये, सूर्या पाणी प्रकल्प, हा मेट्रो जो चालू आहे तो मेट्रोची संकल्पनाच प्रताप सरनाईकची 2009ला होती. लोकांना कल्पना नव्हती. प्रताप सरनाईक आमदार झाल्यानंतर ही मेट्रो वगैरे काय आणणार आहे असा विचार लोक करत होते. परंतु आमचं सरकार आलं, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि आम्ही पहिल्यांदा ठाण्याला आणि मीराभाईंदरला मेट्रो मंजूर करून घेतली. आता ही मेट्रो 4 आहे, मेट्रो 9 आहे आणि त्याचबरोबर मेट्रो 10